मराठा आरक्षणाची निर्णायक लढाई म्हणून मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्यासाठीच्या गाठीभेटी दौरा त्यांचा सुरू आहे। आज धाराशिवमध्ये आहेत। नेमकं काय नियोजन आहे, काय पुढची दिशा आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। 29 ऑगस्टची ही लढाई, ही निर्णायक लढाई म्हणताय, कशी असणार ही लढाई? मराठ्यांना विजय प्राप्त करून देणार ही अंतिम लढाई। शेवटी 75 वर्षापासून जे समाजानं स्वप्न बघितलं होतं की ओबीसीतून आरक्षणाचं आणि लेकरा बाळांसाठी आवश्यक झालंय आरक्षण। काय झालंय बरं का, शिक्षण इतके महाग झाले जातात, करणं अवघड झालंय। शेतकऱ्यांचं असो किंवा कर्मचारी वर्ग असो, श्रीमंत मराठा असो, त्यामुळे आरक्षणाची आवश्यकता आहे आणि ही अंतिम लढाई। आता 2 वर्ष झालं आम्ही सरकारला वेळ दिला, आता नाही देऊ शकत। अंतिम लढाई म्हणजे नेमकं काय असणार आहे? मराठा आणि कुणबी एक आहे, हा GR अध्यादेश आम्ही घेणार आहे अंमलबजावणीसह त्याच दिवशी। मराठवाड्याचं हैदराबाद गॅझेटियर आहे ते पण घेणार आहेत, तिथं सुट्टी नाही। सातारा संस्थांचं आहे गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आहे, सरसकट केसेस मागं घेण्याचा विषय, तर ते सगळेच विषय सरकारला माहिती आहे। त्यामुळे आम्ही सगळा विजय घेतल्याशिवाय आणि सगळे अंमलबजावणी घेतल्या आता मुंबई सोडित नसतो आणि सोडणार पण नाही। GR घेणार असं तुम्ही म्हणताय। एक GR नवी मुंबईच्या वेशीवर घेतला होता, त्यावेळेस काय फसगत झाली, नेमकं काय चुकलं त्यावेळेस? नाही, चुकलं नाही। काय होतं, आमची मागणी ओबीसी आरक्षणात होती आणि ती अधिसूचना काढणं आवश्यक होतं, कारण आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे। ओबीसीतून आरक्षण घ्यायचं म्हणल्यानंतर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो आणि कायदा दुरुस्त केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसी जाता येत नाही, कारण ती प्रक्रिया खूप मोठी होती, ती होऊ द्यायची नव्हती। म्हणून सगळे नेते आमच्या आरक्षणाला विरोध करणारे एकत्र आले होते ओबीसीचे, की अधिसूचना काढू नका। नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला गेला, एक GR काढला होता सगळे सोयऱ्याचा अध्यादेश, त्याचं काय झालं? तेच सांगतोय की 2012च्या कायद्यात आम्हाला जाणं गरजेचं होतं की ज्या 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिले। 67 पासून 1967 पासून 2012 पर्यंत ओबीसीच्या पोटजाती उपजाती म्हणून जे आरक्षणात घातल्या गेल्या आणि जिथं 2012ला शेवटी घालायचं नाही ठरवलं आणि तिथंच नेमकं 2012च्या कायद्यातच ओबीसीच्या कायद्यातच मराठ्याला जायचंय सगळे सोयरे म्हणून ती अधिसूचना काढणं खूप गरजेचं होतं, कारण मराठ्यांना वाटच नव्हती ओबीसी आरक्षणात जायची। मराठ्यांनी त्याशी ओबीसी जाण्याची वाट केली, ती खूप मोठी लढाई जिंकली होती मराठ्यांनी। 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती अधिसूचनेची त्या सगळ्या सोयऱ्यांची, ती केली नाही। तिथं मात्र आमची फसवणूक झाली, पण झालेली वाशीतली प्रक्रिया ती बरोबर आहे, तीच योग्य होती। कारण ओबीसी आरक्षणात जायचं असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागत होता आणि आम्ही 2012चा कायदा दुरुस्त केलाय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी। फक्त अंमलबजावणीत त्यांनी फसवलं। आता ते सगळा मागचा पुढचा कट्टा आम्ही 29 ऑगस्टला काढणार आहे। कोणी फसवलं अंमलबजावणीत? नाही, शेवटी आता सरकारने कोणी कोणाला कामं करू दिले नाही, कोणी कोणाला अडचणी आणल्या, जाणून बुजून वेळ काढूपणा का केला हे आम्हाला नाही कळालं। आंदोलनाचे 2 टप्पे आहेत, 2 मुख्यमंत्री। पहिल्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवालीतही आले, नवी मुंबईतही तुमच्या आंदोलनात भेट घेतली। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। संवाद दोघांपैकी कोण नीट साधतं, किंवा तुमच्याशी संवाद, तुम्ही चर्चाही करायची नाही म्हणताय? नाही, चर्चा करायची नाही असं मी म्हणलोच नाही, पण मी अपेक्षा ठेवत नाही, मागं लागत नाही। एखाद्या जर तुम्ही मागं लागले ना, मला हे दे देत नसते। मुख्यमंत्री म्हणून कोण संवाद नीट साधताय? नाही, आम्ही त्या प्रक्रियेत घुसलो नाहीत। ते घुसले का नाही मला माहित नाही, आम्ही त्या घुसलो नाहीत। आमच्यावर आमचा आत्मविश्वास आहे लढाई जिंकण्याचा। मला माझ्यावरती, समाजावरती सुद्धा माझा विश्वास आहे की आम्ही लढाई जिंकू। आम्ही पाठीमागं पळून कुणालाच मिळत नसतं, लक्षात ठेवा। स्वतःला मेहनत घ्यायला लागते, कठोर मेहनत घ्यायला लागते, करावं लागतं। आणि कोण असं करत असेल ना, ते ठरून आंदोलन, ते आंदोलन कधीच यशस्वी होत नाही। मी माझ्या इमानदारी मला माहिती आहे, आत्मविश्वास आहे, समाजाची इमानदारी मला माहिती आहे, समाजाचा आत्मविश्वास मला आहे। जिंकणार आम्ही लढाई, तर येतील, अशी वाट बघायची नसते कोणाची। हे आंदोलन तुम्ही दुसऱ्या टप्प्यावर आणलं। पहिल्या टप्प्यातही टार्गेटवर तुमच्या देवेंद्र फडणवीस होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी, आणि आताही तुम्ही फडणवीसांना इशारा दिलाय। का बरं देवेंद्र फडणवीस टार्गेट? जे करायला नको होतं ते केलं। आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं मला वाटत नाही। आई माऊलीवरती हात नसतो टाकायचा हो। त्या माऊलीने काय केलं, तुमच्या घरात सुद्धा आई आहे, दुसऱ्याची आई सुद्धा बघायची असते, हे सुद्धा आम्हाला एवढंच फरक आहे। तुमची श्रीमंताची आई आहे, आमची गरीबाची आई आहे, पण आमच्यावरती जीवापार प्रेम करते। तुमच्यावरती तुमची श्रीमंत आई माया करत असेल, आमची सुद्धा फाटक्या लुगड्यातली माया असेल, पण आमच्यावरती सुद्धा तिला सुद्धा तिचं लेकरू सोन्यासारखं आहे। तुम्ही तोडून काढलो, गोळ्या घातल्या, इटाने मारायला लावलं पोलिसांना, हे
खूप वाईट कृत्य आहे. असं नाही व्हायला पाहिजे. ते घडून आलं ना. का घडलं? काय केलं माया माऊलीने, काय केलं पोरात? तुम्ही मराठा समाज कोणी घडवलं हे? देवेंद्र फडणवीस. त्यांनी तर आदेश दिले नसतील अरे, किंवा त्यांनी थेट आदेश दिले असं एवढी म्हणायचंय. टप्पर आहे काय? एवढी टप्पर आहे आयजीची नेसपिनची? मराठ्यांवरती हल्ला करायचा? मराठ्यांवरती हल्ला घडून आणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं राज्य संपवून घेणं आहे आणि मोदी साहेबांचंही राज्य संपवणं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करताय, मात्र त्यांचे समर्थक असतील किंवा त्यांची बाजू मांडताना ते म्हणतात आम्ही मराठा समाजासाठी सर्वोच्च केलं. मग अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथी असेल, 2 वेळे दिलेलं आरक्षण असेल, या सगळ्या गोष्टी जर फडणवीस करत असतील, तुम्ही त्यांच्यावरच टार्गेट का करताय? काय टिकलं? कोणचं आरक्षण टिकलं दिलेलं? सगळा फेसपाडा आमच्या पोरायचा. कोर्टात लढू लढू भरती झाली की चालले घरी, उडलं आरक्षण, गेले कोर्टात. कोणच्या फायली किती पोरं दाखवू तुम्हाला? कागद घेऊन पळून पळून खेट्या मारलेले किती दाखवू? लाखात दाखवू का? काय उगा जाऊ दे आता. काय ते मला जे विषय नाही काढायचे ते काढायचेच नाहीये. आता महायुतीचं सरकार आहे, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत. या तिघांमध्ये मराठा समाजासाठीचं योगदान कुणाचं जास्त वाटतं? नाही हे मला अशी स्तुती नाही करता येणार, कारण मला समाजाला न्याय द्यायचा आहे. सध्या तरी आम्ही तिघांकडूनही अपेक्षा करतो मुंबईला याची वेळ मराठीवर येऊ देऊ नका. एकदा जर अंतरी सोडली पाय मागं वाढणार नाही. मग तुम्ही म्हणताना अर्ध्यात जाऊन मंत्र्याला बनवून मंत्र्यांना मी ऐकत नसतो. मग पुन्हा तुम्ही मराठ्यांवरती ती वेळच येऊ देऊ नका. जेवढ्या मागण्या दिल्या त्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्याची अंमलबजावणी करा. हे मराठे तुमच्यावर गुलाल फेकते. फक्त कोणाला आडवं चालायचं काम करायचं नाही. काठी सुद्धा लागली नाही पाहिजे. तुम्ही म्हणताना आम करून त्या करू, त्याचे परिणाम तुम्हाला जड जातील. ओबीसी नेत्यांचा विरोध हा राजकीय आरक्षणामुळे होतोय. कुणबींचं नोंद ओबीसीत झाली तर राजकीय वाटेदारही होतील, ही भीती वाटते त्यांना. अरे आमची जमीन आम्ही घेणारच ना राव. तुम्हाला फुकट खायचं सवय लागलं त्याला आम्ही काय करावं? तुमच्या बांधा शेजारी आमचं बांधायचं वावर आहे, 7-12 आहे आमचं. कसं काय देत नाही तुम्ही? म्हणजे आमचे लेकरं बाळा ऊस तोडायला पाठवायची, वाटोळं करायचं तुम्हाला, आमचं रान तुम्हाला खायचं. ही कोणची पद्धत आहे? आमच्या नोंदी नसतील तर ठीक आहे, आमच्या नोंदी नाही करा. तुम्हाला पटतंय गे 7-12 तुमच्या नावानं 3 एकरचा निघालाय, 5 एकरचा निघालाय, जमीनच द्यावा लागेल. तुम्ही दादा आहेत म्हणून बेळ केली काय? दादागिरी नाही चालून देणार इथं आम्ही. आता ओबीसी आरक्षणात येत आम्ही कसं काय नाही घेणार? घेणार आणि 100% पुरा घेणार. राजकीय आरक्षण मराठ्यांना ओबीसी मधनं पाहिजे की त्याची गरज नाही वाटत? हे बघा, आम्ही ओबीसी आरक्षणात येत, कुणबीच्या ज्या सवलती आहेत, जे फायदे आहेत ते आम्ही घेणार. असं होत नसतं कधी. लग्न केल्यावर लेकरं होते का? असं कसं काय प्रश्न आहे होय? ते आम्ही एखादं वावर घेतलं त्यात येईल, एखादं वावर घेतलं त्यात येईल, पाणी दिला. तुम्ही म्हणता उसच लावू नको येता यायला, मग पाणी काय उपयोग? येरीचं आम्हाला बागायती तर करून दे ना. आमचं कुणबी प्रमाणपत्र त्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही घेणार. का नाही घ्यायचं? आमचा हक्क आहे. हा हक्कासाठीचा लढा म्हणून ज्यावेळी सुरुवात होते, मात्र हा जो शेवटाकडे जायला लागला की जातीयकडे झुकतो, का बरं तो मराठा ओबीसी वाद व्हायला लागतो? कळायला पाहिजे त्यांना. का? कारण तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं कोणत्या मराठ्यांनी विरोध केला? कोणत्याच नाही. त्या बोगस मंडल कमिशनने तुम्हाला आरक्षण दिलं तरी आम्ही म्हणलो नाही देऊ नका म्हणून. कुठला अहवाल दिलेला नाही, कुठला मागास सिद्ध केलेला नाही, कोणाला उचलले की घातले सगळे आरक्षण आम्ही म्हणलो. कारण आम्हाला आमच्या लेकरा बाळा इतकंच आम्ही तुमचं ओबीसी सुद्धा लेकरू समजतो. जातीवादी नाहीत आम्ही. आम्हाला वाटतं लेकराचं कल्याण होऊ द्या ना. काय चाललंय आपल्या बापाचं? तुम्हाला तसं वाटायला पाहिजे ना. होते गोरगरीब मराठीचं कल्याण. का वाटलं करायचं? लेकरा बाळांनी काय केलं? आमच्या लेकरा बाळांनी काय केलं तुमचं? आम्ही तुम्हाला 50-60 वर्ष विरोध नाही केला. आज आम्ही आमचा लढून मिळवतोय. हा मराठा ओबीसी वाद राजकीय दृष्ट्या भाजपच्या फायद्याचा ठरतोय? हे नाही मला माहित फायद्याचं होतोय का तोट्याचं होतोय. आता कळत ना 29 ऑगस्टला फायदा आहे का तोटा आहे, आणि पुढेही कळत मग फायदा आहे का तोटा आहे. तर लावल्यावर तच असतं. तुम्ही फसवायचं नाही, समाजाचा विश्वासघात नाही करायचा. मराठ्याशिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांना सत्ता आलेली नाही. मराठ्यांचा विश्वासघात करायचा नाही. तुम्हाला मग किंमत मोजावं लागेल. पहिल्या जो अध्यादेश निघाला, परत त्याच्यावरच मी येतोय, त्याच्यामध्ये फसवणूक झाली असं तुम्ही म्हणताय. तो अध्यादेश काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मग फसवणूक कुणी केली? ती जी अधिसूचना काढली ती त्यावेळेची योग्य होती. कारण पुन्हा अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झाली की त्यांनी 6 महिन्याच्या आत बंधनकारक आहे. कायद्याचा रूल सांगतो, संविधानाचा रूल सांगतो
तिन्ही कायदेमंडळ तेच सांगतात आणि तिन्ही कायदेमंडळ अस्तित्वात होती, विधानसभा होती, विधान परिषद होती, तिन्ही ऍक्टिव्ह होते. तरीही 6 महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. त्यांनी केली नाही, तिथं फक्त फसवणूक झाली. पण वाशीतला विषय जो झालेला आहे सगळ्या सोयीचा अधिसूचनेचा, ती बरोबर ट्रॅक आहे. त्याशिवाय ओबीसी आरक्षणात कोणालाच जाता येत नाही, मराठ्यालाच नाही, कोणालाच जाता येत. तर हे होते मनोज जरांगे पाटील. 29 तारखेचं जे आपलं आंदोलन असेल ते सरकारला दिशा दाखवणारं असेल असं त्यांनी म्हटलंय. आणि ज्या पहिल्या आंदोलनात फसवणूक झाली त्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.